तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता सावली बेशुद्ध पडलेली असते म्हणून तिला सारंग घरी घेऊन आलेला असतो. तिनं मात्र सारंग आणि जगन्नाथ जे काही बोलत असतात ते तिनं ऐकल्याच्या नंतर तिला डायरेक्टली चक्करच आलेली असते. त्यामुळे सारंग, जगन्नाथ, अलका तिला घरी घेऊन येता, सावलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाता. त्यानंतर डॉक्टरांना घरी बोलवता. डॉक्टर मात्र सावली चेक वगैरे करता आणि मग त्यानंतर अमृता म्हणू लागते, मला तर वाटतंय ना की काहीतरी गुड न्यूजच आहे. तर त्यावेळी त्या डॉक्टर म्हणू लागता, खरं तर ना आपण एकदा सावलीची ना प्रेग्नेन्सी टेस्ट करून बघूया, सगळ्यांच्या शंका मिटूनच जातील. तर सारंग आणि जगन्नाथ देखील तिथेच असता. त्यानंतर डॉक्टर मात्र सावलीच्या प्रेग्नेन्सी टेस्ट करून बघत असता. तर त्यावेळी सारंग हसूनच जगन्नाथजीकडे बघू लागतो. तर जगन्नाथजीला सगळं काही माहिती असतं, त्यामुळे ते रागाने सारंगकडे बघू लागता की हा सगळं खोटं बोलूनच सावली समोर हसण्याचं नाटक करतोय. तर सारंगलाही तेव्हाच कळतं, तर तो शांत बसून जातो. त्यानंतर सावलीची आता प्रेग्नेन्सी टेस्ट करायची म्हणून तिचं ब्लड घेऊन टेस्टसाठी पाठवत असता की 2 ते 4 दिवसांनी तिच्या टेस्टचे रिपोर्ट येतील. त्यानंतरच कळेल की सावली नेमकी आई होणार आहे की नाही. त्यानंतर सावली मात्र सगळ्यांसाठी किचनमध्ये चहा टाकत असते. तर अमृता आणि सारंग देखील तिथेच असता. तर आता सावली म्हणू लागती, मी आता जास्तीचा न विचार करत बसणारच नाही. मुलगा होईल किंवा मुलगी होईल ना, जेव्हा होईल ना तेव्हा बघून घेता येईल. पण आता त्यावेळी सारंग म्हणू लागतो, आता तुझं सगळं झालंय पण विचार करायला काय हरकत आहे. तर आता सारंग अमृताकडे बघून हे सगळं बोलत असतो. तर अमृता म्हणते, हो ना ग सावली, सारंग भाऊजी बोलताय ते बरोबर आहे ना, विचार करायला आपलं काय जातंय. त्यावेळी सारंग म्हणतो, मी जे बोलतोय ना सावली ते बरोबर आहे, चर्चा करायला आपल्याला काहीच हरकत नाही. तर सावली त्यावेळी म्हणू लागते, मी सांगते ना ते तुम्ही ऐकत का नाही, चर्चा करून काय होणार आहे. तर सारंग म्हणू लागतो, आता तुझ्या पोटामध्ये जे काही मुलगा किंवा मुलगी असेल त्याने जर आपलं बोलणं ऐकलं आणि मग तिच्या मनामध्ये जर 1000 प्रश्न निर्माण झाले तर किती भारी होईल ना. तर आता जगन्नाथजी हे सगळं आश्चर्यानेच ऐकत असतं की सारंग किती खोटं बोलतोय सावलीसोबत. हे सगळं ऐकून ना तिला मात्र मानसिक त्रास पण होत असतील, पण ते आपल्याला दाखवत नाही. तर जगन्नाथजी जेव्हा सारंगकडे बघतात ना तेव्हा सारंग मात्र शांत बसतो. दुसरीकडे सावली मात्र सकाळी अंघोळ वगैरे करून सारंगकडे येते. सारंग मात्र अस्वस्थ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तर सारंग मात्र शांत असतो. तर सावली त्याला विचारू लागते, काय हो, काल माझं ब्लड टेस्ट करण्यासाठी दिलं होतं ना, त्याचे रिपोर्ट आले की नाही. तर सारंग त्यावेळी सावलीला काहीच बोलत नसतो, कारण की त्यांनी डॉक्टरांसोबत सगळं काही खोटंच बोललेले असतात. कारण की सावली आई कधीच होऊ शकत नाही. तर जगन्नाथ आणि सारंगने डॉक्टरला खोटंच सांगायचं सांगितलेलं असतं. त्यावेळी आता सारंगकडे काहीच उत्तर नसतं की मी आता सावलीला काय सांगू. तर सावली परत विचारू लागते की कालच्या रिपोर्टचं काय झालंय. तर त्यावेळी आता सारंग म्हणतो, हो सावली, मी जाऊन बघतो आणि जर रिपोर्ट आले असेल ना तर मी नक्की घरी घेऊन येतो. त्यावर सावली ओके म्हणते आणि मग त्यानंतर तिला हसायला येतं. तर ती सारंग विचारू लागतो, काय ग सावली, काय झालं आहे तुला. तर सावली काय नाही म्हणते आणि शांत बसते. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.